नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे आणि इथून तुम्हाला हवामानाविषयी अंदाज देणार आहोत. ही आपल्या शेतातील बाजरी आहे. खूप छान असा प्लॉट झालेला आहे, एकसारखा प्लॉट आहे. बघा, उन्हाळ्यामध्येही इतकी हिरवीगार बाजरी येते. बघा बघा शेतकरी मित्रांनो, आज 26 मार्च 2025 आहे, वार बुधवार. आपण हवामानाविषयी अंदाज देऊया. 1 एप्रिल 1, 2, 3, 4 तारखेला छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील 1, 2, 3, 4, 5 तारखेला आहे. 6 तारखेलाही काही भागात आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. बघा शेतकरी मित्रांनो, पुढील 48 तासात ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण राहील, फार मोठ्या स्वरूपाचं नसेल. मात्र 30-31 तारखेपासून ढगाळ वातावरण थोडं वाढेल आणि 1 तारखेपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगर व पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्हे आणि मराठवाड्यातीलही बरेच जिल्ह्यांना, विदर्भातही बऱ्याच जिल्ह्यांना पाऊस पडण्याची शक्यता, हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 1 तारखेपासून असणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या आणि आपल्या पिकाचं संरक्षण करा. ज्या शेतकऱ्यांचे पीक काढणीस आलेले आहे त्यांनी 31 तारखेपर्यंत पीक काढून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक काढणीला आलेले नसन त्यांनी पीक पाठीमागे राहू द्या, कारण की फार मोठा पाऊस हा नसणार आहे. हलक्या स्वरूपाचाच पाऊस असणार आहे. फार मोठा नुकसानकारक हा पाऊस नाही. अवकाळी पाऊस आहे, पण फार मोठा पाऊस नसल्यामुळे जास्त घाबरून जाण्याचं कारणही नाही. हलक्या स्वरूपाचा वारा ह्या पावसांसोबत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपण दिलेले अंदाज हे आतापर्यंत 100% सक्सेस झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांचेही पिकं काढणीस आलेले आहेत त्यांनी पीक काढून घ्या आणि ज्यांचे पीक बाकी असेल त्यांनी काढण्याची कुठलीही घाई करू नका. माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे. ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी माझ्या चॅनलला निसर्ग राजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल. धन्यवाद.